मित्रांनो निवद दिलेला आहे एका दुसऱ्याच बांधल्यापाशी. गुलाला वगैरे कसा आहे. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता आहे आपण देवळाकडे आणि आज आहे आपल्या काळ भैरवनाथाची यात्रा. तुम्ही बघू शकता दुकानं वगैरे कशी लागलेली आहेत भरपूर. आता आलेलो आहे आम्ही निवद घेऊन देवाचे सगळ्या. आता निवद दाखवतो तुम्हाला मंदिरात कसा सीन आहे काय. दुकानं बघू शकता तुम्ही गुलालाचे वगैरे सगळीकडे दुकान आहेत. पलीकडच्या साईडला पण आहे पण तिकडून रस्ता बंद आहे, गाड्या येत नाहीत म्हणून आम्ही ह्या बाजून आलोय. तर मित्रांनो आलेलो आहे मंदिरात. बघू शकता तुम्ही गुलाला वगैरे कसा आहे. काल खडा होतं संध्याकाळी 2 वाजता, ती पण आम्ही आलो नव्हतो, उशिरानं उठलेलो त्यामुळं. आणि आता आलो निवद घेऊन प्रदक्षिणा घालायची मंदिराला आणि मग निवद दाखवा. मित्रांनो निवद दिलेला आहे एका दुसऱ्याच बांधल्यापाशी आपण आत गेलेले आहेत ते दुसऱ्या वाटेनं. इकडं लाईन आहे भरपूर मोठी. ती लाईन काय आपल्याला थांबत नाही आपण लाईनीसाठी. तर आता निघालेलो आहे. ठेव डबा. चला प्रदक्षिणा तरी घालूय आपण. हे बघू शकता गाईज रात्री देव गावात येतो 5 वाजता. तेव्हा ती काठी निवद बघू शकता तुम्ही कसे निवद मांडलेत प्रत्येक मंदिरात. मित्रांनो बघू शकता आपण बॅक साईडनं आलेलो ह्या रस्त्यानं दुसरीकडनं. गाडी इथे लावलेली आपण आणि आपल्या भावाची गाडी हर्षवर्धन पवार आत्ताच घेतली, 3-4 महिने झाले. बघू शकता GT 650 आणि आपली स्प्लेंडर इथं उभी आहे. गाईज चाललोय घरी. हे बघा गर्दी बघा किती लागली ती बघा. मस्त अशी दुकानं लागलेली आहेत. इथे रस्ता अडवला बाबा पोलिसांनी जायचं. तर गाईज बघू शकताय दुकाने इथं खूप लागलेली आहेत भांड्यांची सगळं. मोने गेलाय कडा गेला ना, तुम्हाला दाखवतो कशी असते जत्रा आमची. इथे सगळे आत दुकानं लागलेली असतात. दर यासाठी वेगळा लॉट आहे बघा. इकडे टॅक्टो बिट्टोची सगळी बांगड्या बिंगड्यांची दुकाने आहेत. सगळे मुलींचं सामान असते इकडे आणि लहान मुलांची इथं खेळणे बिणे चपला विपला सगळं असते. गर्ल्स एरिया हा सगळा. आता पलीकडं जास्त करून पोरींचं सगळं असते, त्यांना लई सजायला लागतं म्हणून. इकडं बॅगा बिगा अशा पोरींच्या गॉगल बिगल सगळं असतं. लई दुकानं लागली बघू शकता तुम्ही. गाईज मोन्यानं कडे घेतलेला आहे बघू शकता. किती रुपयाला रे? 100 रुपये. 100 रुपयाला कडे घेतलेला आहे. आता चाललोय घरी. खूप गर्दी आहे इकडं, हाकाल तिथं सगळ्या लोकांना. मित्रांनो आता जस्ट परड्यातच आलेलो मेन म्हणजे हिरा आणि गाडी घेऊन आलेलो. बघू शकता तुम्ही कशा लावल्या तर मस्तपैकी एक नंबर. ट्रॅक्टरला पुसलं, ट्रॅक्टर पण चमकायला लागला आहे मस्तपैकी. 4 व्हीलर आपली स्विफ्ट पण पुसली आणि दाजीची पण गाडी पुसलेली आहे मस्तपैकी. सगळ्या गाड्या चमकायला लागल्यात पण आपले. तर मित्रांनो पालखीचा टाईम झालेला आहे. सगळी लोक गावात यायला लागलेत बघा पेटाला. ह्या मार्गे पालखी येते तिकडं जाते, खाली एक मंदिर आहे तिकडून परत येऊन ह्या रिटर्न मार्गेनं आहे तसं परत देवाला. मित्रांनो पालखी आलेली आहे बघू शकता तुम्ही. भरपूर गर्दी झालेली आहे. आता थोड्या वेळात इथं पण येणार पालखी, मग तुम्हाला जवळून दाखवतो. भरपूर गर्दी झालेली आहे. इथं पण आपल्या इथं थांबणार आहे देव. पालखी आलेली आहे गाईज. सगळी लोक पुढे जायला लागली. ती पालखी आलेली आहे. आता थोडं वेट करायचं. पालखी इथं थांबणार तर थांबा हातारलंय थोडंसं, त्याच्यावर पालखी ठेवताय. मग आपल्या घरातले जेवढे गोंडे आहेत ते सगळे पालखीला बांधायचे, दर्शन घ्यायचं, मग पालखी पुढे जाणार. पालखी आलेली आहे गाईज.
पण आलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही पालखी. खूप गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता. वर आलेलो आहे, गर्दी बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे. दर्शन घेतलेलं आहे. इकडं पुढं बघू शकता तुम्ही किती. इकडं मागची होती ती सगळी गेलेली आहे. दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं खाली पालखीचं. गाईज उद्या लग्न असतं, त्याचं वराड निघालेला आहे रथातनी बसून, बघू शकता. एक रथ आहे आणि एक आतमध्ये आहे, तो येईल बाहेर थोड्याच वेळात. पोचायसाठी थांबलेले आहेत तिथं रथ, आणि पालखी पुढे गेलेली आहे. बघू शकता निघालेला आहे रथ. रथावर वराडी लोक जातात. उद्या लग्न असतं पहाटे 4ला देवाचं, त्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. मिळते नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.